काही दिवसापासून असं चाललेलं आहे की रात्री अपरात्री गाडीवाले डंपरवाले जाणून बुजून हे रस्त्यावरती राबेट वगैरे टाकून चाललेले आहेत। आता मला वाटतं परत रात्री मला वाटतं 2-3 गाड्या खाली झालेल्या आहेत। मी इकडच्या रहिवाशांना पण सांगितलेलं आहे की हे असं कोण करतंय, परंतु असं रात्रीचा फायदा घेऊन समाजकंटक असतील की ते या भर रस्त्यात असे राबेट खाली करून जात आहेत। आता हा वळणी रस्ता आहे, इथे कधी अपघात होऊ शकतो। असंच कृत्य हे जेपी रोडवर पण चाललेलं आहे। जेपी रोडवर तसेच काश्मीरा जो हायवे आहे तिथे पण त्या हायवेवर पण असे बरेच डंपर आताच राबेट माती पलटी करून जातात रात्री अपरात्री। मी मीरा भाईंदर आयुक्तांना नम्र विनंती करतो की त्यांनी रात्रीचा दक्षता पथक हे नेमावं की असे कृत्य करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। तसेच मी वाहतूक विभागाला जे वाहतूक विभाग आहे त्यांनी पण याच्यावरती दक्षता घ्यावी की असे कृत्य करतात त्यांच्यावरती कारवाई करावी। की वाहतूक विभागाचं हे कर्तव्य आहे, परंतु ते इकडे ह्या कृत्याकडे ते नजरअंदाज करतात अशी मी त्यांच्यावरती वाहतूक विभाग PI साहेब आहेत, मी विनंती करतो की त्यांनी याच्यावरती जातीने लक्ष द्यावे आणि रात्री अपरात्री जे गाडीवाले आहेत हे कृत्य करतायत हे कृत्य त्यांनी बंद करावं आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। याचं खरंच हे करतो की बरेच आहेत, आमचे उपमहापौर आहेत, सगळे आहेत, परंतु कोणाचं याच्याकडे लक्ष नसेल गेलं। परंतु आज या कालच्या रात्रीच मला वाटतं 4 ते 5 हायवे इथे खाली झालेले आहेत आणि इथे कधी असा अपघात मोठा अपघात होऊ शकतो जर 8 दिवसात हे मातीचे ढीग जर महापालिकेने जर काढले नाही तर आम्ही भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या याच्यात आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू आणि याचा जो पुढचं जे हे राहील ते मीरा भाईंदर आयुक्त हे जबाबदार असतील। मी आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला हे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मी हे कळवू इच्छितो की नगरपालिकेने हा जो कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर हे रात्रीला रॅबिटच्या गाड्या टाकून जातात, त्याच्यामुळे फक्त एक गाडी जाण्यापुरताच रस्ता राहिलेला आहे। याच्या पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये इथे भयानक अपघात होण्याची शक्यता आहे। तर आपल्या चॅनलच्या मार्फत आणि आपण पत्रकार बंधूच्या मार्फत मी नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना हे सांगतो की हे माती लगेचच्या लगेच हलवून इथे आपण CCTV कॅमेरे लावावे आणि ज्याच्याकडून येणाऱ्या काही काळामध्ये जे काय अपघात होणाऱ्या दुर्घटना होणाऱ्या ह्याच्यापासून लोकांचा बचाव किंवा त्यांचा जीव वाचवावा ही मी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सांगतो। एवढं सांगून आमचे इकडचे जे माजी नगरसेवक चंद्रकांत वैती आहेत हे त्यांचा वार्ड आहे आणि त्या वार्डामध्ये त्यांचे कार्यकर्ते किंवा ते स्वतः ये जा करत असतील, परंतु त्यांनी या गोष्टीकडे का दुर्लक्ष केलं हे मी सांगू शकत नाही। परंतु त्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष देऊन ही माती किंवा हे टाकण्यापासून लोकांना त्यांनी कारवाई करावी, टाकणाऱ्यांवर कारवाई करावी किंवा त्यांना शोध काढून त्यांच्यावर कारवाई करावी आणि येणारा खर्च जो नगरपालिका करते ते वसूल करण्यात यावा, म्हणजे तशी लोक धाडस करणार नाहीत माती टाकणाऱ्या रोडवर। तर चंद्रकांत वैतींना पण मी सांगतो की हे त्यांचा वार्ड आहे, त्यांनी याच्याकडे लक्ष